नमस्कार, कोकणातलं आम्ही त्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मला एक मध्ये कमेंट आली की दादा नक्की सांग की आपल्याला या ठिकाणी मकर कुठे चांगलं भेटतं. तर मित्रांनो, चिंता करायची गरज नाही. लालबाग मध्ये सहेली एंटरप्राइज आहे असं एक शॉप आहे. त्या ठिकाणी सगळं भेटतं. मकाचं सुंदर असं कलेक्शन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. इव्हन जर आपण अजून डेकोरेशन बघणार असेल किंवा फुलांचं डेकोरेशन किंवा आपल्याला थर्मोकॉलचे पीस पाहिजे, ह्या पण गोष्टी या ठिकाणी भेटतात. आपण चिवडा गल्लीमध्ये आलात त्या ठिकाणी आज 2 मिनिटं अंतर आतमध्ये चाललं तर आतमध्ये लागतं सहेली एंटरप्राइज दुकान आहे. त्या ठिकाणी सगळं ह्या गोष्टी सगळ्या भेटतात. मग आपण कोणताही न वेगळं आपण जाणार आहोत लालबाग येथील सहेली एंटरप्राइज दुकानाला बघायला कशा प्रकारे मकर आणि गणपतीचं डेकोरेशन भेटतं. मग चला जाऊया. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि व्हिडिओ अति पावसामुळे किंवा अतिवृष्टीमुळे ना जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर मी चाललो आज लालबागला. लालबाग या ठिकाणी मकरचं डेकोरेशन चांगलं भेटतं. एक शॉप आहे त्या ठिकाणी चाललोय. तर आता चिंतू 10 मिनिटं चाललो की त्या ठिकाणी पोहोचेल. तर चला फक्त ना हा एरिया 2 दिवसांनी लगभग गणपती बाप्पाच्या आधी इथं अनेक असे स्टॉल्स आहेत. तर हर एक जण आपला गणपती बाप्पा घरी घेऊन जाणार. तर खूप गर्दी होणार इकडं. एरिया पूर्ण पॅक असतो. गेल्या वर्षी आलो ना तर पाय ठेवा जागा होती या एरियामध्ये. अशी इथं लागून अशी लगभग 5 ते 6 त्या ठिकाणी स्टॉल्स आहेत. आतमध्ये गल्ली पण त्या ठिकाणी आहे, समोर आहेत, राईट साईडला पण आहेत. तर खूप गर्दी असते याची. आपण त्या दिवशी ते येणार बघणार कशा प्रकारे असेल. तर आता पहिलं मकरचं कसं भेटतं ते बघूया. चला पुढे जाऊया. बाप्पा ट्रक मधून जात आहेत, टेम्पो मधून. काही गणपतीचं आगमन सोहळा पण आज आहे. तर मित्रांनो, आपण बघताय मार्केटमध्ये गर्दी किती आहे. गणेश उत्सव खूप जवळ आहे. त्यासाठी लोकांची खरेदीची लगबग चालू आहे. काल 2 दिवस पाऊस पडल्यामुळे थोडं सगळं थांबलं होतं. तर आता सगळं पूर्वपदावर आलंय. या ठिकाणी शॉप्स आहेत, त्यामुळे लोक शॉपिंग साठी आपण बघू शकतो. गणपती बाप्पाचं सगळं साहित्य या ठिकाणी भेटतं. आपल्याला मकर घ्यायला जायचं. तर मित्र, आपण बघता की सुंदर आणि छान असं मकर आहे ना, बघतात मनात भरलं आणि आवडलं. हे घ्यावं असं बोलतोय. बघूया विचारून की गावी गणपतीला होईल. खूप छान आहे, मला आवडलं खूप. आपण विचारूया पुढे जाऊन. पण बघताय 101 कलेक्शन या ठिकाणी आज गणपतीच्या मकरासाठी. तर तशी गर्दी पण खूप आहे, बघू शकता आपण. खूप गर्दी आहे इकडे. जसे गणेशोत्सव जवळ तसं लोकांची गर्दी वाढली या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी अशा प्रकारे मकर सुंदर असे मकर आहे. कोणता घेऊ आणि कोणता असं होतं बघा आपण.
आपण समोर बघतो की सुंदर छानसं मकर आहे ना, श्री असं नाव लिहिलं आणि त्याच्यामुळे आपल्याला बाप्पा आपण स्थापन केलं कसं दिसतं, सुंदर छान दिसेल ना, खूप छान आहे. तर मित्रांनो आपण बघता की सुंदर आणि छान असं मकर या ठिकाणी आहेत, अप्रतिम सुंदर असे. खरं सांगू इथला असं वाटतं कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं होतं. आपले जर मोठा गणपती बाप्पा असेल उंचीला ते पण असे मकर या ठिकाणी आहेत, किंवा छोट्या प्रकारचा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होत असेल तर छोटे मकर पण या ठिकाणी आहेत. सुंदर छान असं कलेक्शन या ठिकाणी आहे सहली एंटरप्राइज मध्ये, आपण बघू शकता. आपण विचार करत असं की सगळं गणपती डेकोरेशन एकत्र भेटावं, यासारखं उत्तम ठिकाण कुठं नाही. डेकोरेशन असेल म्हणा किंवा फुलाचं डेकोरेशन, मकर डेकोरेशन, सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. आपण नक्की या ठिकाणी यावं असं मला वाटतं. अजून पुढे काय काय बघायचं बघू, चला अजून पुढे जाऊया. आपण व्हिडिओ पूर्ण बघावा. उत्तम प्रकारचे पाठ पण या ठिकाणी गणपती पण लागतात, ते पण या ठिकाणी भेटतात. आपण बघू शकता छोटे मोठे, मोठ्या साईजचे अशा प्रकारे, किंवा नक्षीदार असे पण आहेत, सुंदर छान आहेत, किंवा कमळामध्ये असे पण या ठिकाणी आहेत. आपण बघताय तर खूप छान या ठिकाणी कलेक्शन. आपण नक्की या सहेली एंटरप्राइज या ठिकाणी. तर आपण जरा पुढे आतमध्ये गेला, शॉपच्या आतमध्ये असं फुलांचं पण, प्लास्टिकच्या फुलांचं छान छान असं कलेक्शन आहे. आपण आतमध्ये बघणार कसं, चला.
आपण बघू शकता गर्दी किती आहे शॉप मध्ये. त्याचा तर गणपती बाप्पा उत्सवात जवळ आहे तर लोकांची गर्दी या ठिकाणी खूप वाढली आहे. तर आपण पण नक्की या ठिकाणी यावं आणि आपल्याला आवडलं असं मका घेऊन जावं. गर्दी खूप आहे त्या ठिकाणी. शूट करायला खूप भारी पडलं मला, पण ठीक आहे भेटलं शूट करायला. तर दादांचे पहिले आभार की शूट काय दिलं त्यांनी. चला अजून पुढे काय काय भेटतं बघूया. तर मित्र या ठिकाणी थर्माकोलचे पीस पण भेटतात. आपण घरी जाऊन डेकोरेशन करतो त्याला अशा प्रकारे. लोक अशा प्रकारे थर्माकोलचे पीस या ठिकाणी मिळतात. थर्माकोलचे पीस घे लाईन वाजवते आतमध्ये. दाखवतो आपल्याला झूम करून. या ठिकाणी लाईन लागली थर्माकोलमध्ये. तर अवघ्या 2-3 दिवस गणेशोत्सव त्यामुळे या ठिकाणी थर्माकोल पीस पण भेटतात. आता दुकानाच्या बाहेर पडलो किंवा शॉपच्या बाहेर पडलो, आतमध्ये गेला असं वाटलं की कोणतं मकर घेऊ आणि कोणतं ना. एवढं उत्तम कलेक्शन. त्याच्या आतमध्ये अजून गेलात ना तर फुलांचं डेकोरेशन पण खूप छान भेटतं किंवा सिंगल पीस थर्माकोल पण आपल्या ठिकाणी भेटतात. तर आपण या ठिकाणी नक्की या. गणेश खूप जवळ आहे. आपल्या ज्या लागणाऱ्या वस्तू एका दुकानात सगळ्या ठिकाणी भेटतात. जास्त ठिकाणी फिरायची गरज नाही. तर आपण या ठिकाणी नक्की विजिट द्यावं. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.